भास्कर जाधव यांनी उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावलाय। भास्कर जाधवांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। मला तुमच्याशी बोलायचंय असं या पत्रामध्ये जाधव यांनी नमूद केलंय। माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण झालंय असं देखील भास्कर जाधव आपल्या पत्रामध्ये म्हणतात। तेव्हा आता नेमकं कार्यकर्त्यांच्या उद्याच्या मेळाव्यामध्ये भास्कर जाधव काय बोलतायत, काय निर्णय घेतायत याकडे संपूर्ण राज्याचं खरं तर लक्ष असेल। शिवसेनेत फूट पडल्यानंतरही उद्धव ठाकरेंबरोबरच राहण्याचा निर्णय भास्कर जाधव यांनी घेतला। मात्र आता अशा अचानक वेळी त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावणं, पत्रामध्ये मला तुमच्याशी बोलायचंय, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण झालं हे नमूद करणं, यामुळे चर्चा वाढल्या। तर भास्कर जाधव यांनी या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धव ठाकरेंच्या मागे खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करते। हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच आहेत। आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे। माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे, पण या सगळ्या वाटचालीत आणि संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय? या आणि अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे असं आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून भास्कर जाधव यांनी पत्रात म्हटलंय।